हालेलुया हालेलुया. हॅपी इंडिपेंडन्स डे टू एव्हरीवन. यावेळेस आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण त्याची स्तुती करूया. आपण त्याला मान आणि सन्मान देऊया, कारण तो खरोखर खूप चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी अशी आहे. त्याचं वचन सांगतो, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नामास्तवित एकत्रित येतात, तिथे मी उतरून येतो. या विश्वासाने आज आपण त्याची स्तुती आणि आराधना करूया. आपण उंच स्वरेने त्याची महिमा करूया आणि त्याला आपण गौरव देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस. प्यार करूं, इतना प्यार करूं, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। प्यार करूं, इतना प्यार करूं, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं। पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं। ऐसा प्यार करो, ऐसा प्यार करो, इतना प्यार करो, बहुत प्यार करो, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले मैं प्यार करूं। जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले मैं प्यार करूं। ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। प्यार करो, इतना प्यार करो, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। हे यीशु दाता मेरे खुदा, करता हूँ स्तुति आराधना। हे यीशु दाता मेरे खुदा,
करता हूँ स्तुति आराधना, घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। अपनी आग से भर मुझे, अपनी शक्ति से भर मुझे, अपनी जीवन से भर मुझे, तेरे काम के लिए। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। प्रभु तेरा प्रेम तेरे समा रहता सदा, एक समा हर हाल में, वो कभी बदलता नहीं। प्रभु तेरा प्रेम तेरे समा रहता सदा, एक समा हर हाल में, वो कभी बदलता नहीं। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। यीशु दाता मेरे खुदा, करता स्तुति आराधना। यीशु दाता मेरे खुदा, करता स्तुति आराधना। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। माझाई शुचिया परम प्रीती, मला नाही कशाची भीती। माझ्या येशूची परम प्रीती, मला नाही कशाची भीती। क्लेश संकट मरण नग्नता पोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती। क्लेश संकट मरण नग्नता उपक्षण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती। माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार। माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार। आपतीत विप्रती या जीवन यात्रेत तो
कधी ना मला सोडणार. आपती द्विपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. तो आदिवंत आहे, हृदयानंदाचा झरा आहे. तो आदिव अंत आहे, हृदयानंदाचा झरा आहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भारवाही. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भारवाही. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोच आधार. आपती द्विपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपती द्विपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपती द्विपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. तो कधी ना मला सोडणार. तो कधी ना मला सोडणार. हालेलुया लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद राजा. भक्तगणांच्या स्तवनात वस्ती करणारा, भक्तांची प्रार्थना ऐकणारा जिवंत आणि पवित्र देवा, तुझ्या नावाला आज आम्ही धन्यवाद देतो राजा. होय प्रभूजी, आम्ही कुठल्याही संकटात असो प्रभू येशू ख्रिस्ता, पण तू कधीही आम्हाला सोडत नाहीस राजा. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू आमच्यावरती अप्रम अशी प्रीती करतोस राजा. तुला धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुला कोटी कोटी धन्यवाद देते प्रभूजी. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू खडखर चांगला आहेस प्रभू येशू ख्रिस्ता. तू प्रत्येक वेळी प्रभू येशू ख्रिस्ता आमच्या संगती राहिलास म्हणून तुला धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. होय प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या पुढे प्रभू येशू ख्रिस्ता बरेच असे प्रभू येशू ख्रिस्ता सिच्युएशन झाले प्रभू येशू ख्रिस्ता. होय पण प्रभू येशू ख्रिस्ता, तू त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये राजा तू आमच्या संगती राहिलास. तू आम्हाला प्रभूजी मार्गदर्शन केलंस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभूजी. तुला धन्यवाद देते राजा. तुला कोटी कोटी मान सन्मान देते. इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हातात देते. हीच लहानशी प्रार्थना तुझ्या गोड आणि पवित्र नावात करते म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. थँक यू सो मच फॉर द ब्युटिफुल अपॉर्च्युनिटी. मी खरोखर तुमचे आभार मानते की तुम्ही मला ही सुंदरशी संधी दिली प्रेझेंट वर्शिप मध्ये चालवण्यासाठी. तुमचे कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाच्या नावाला देखील मी धन्यवाद देते. आमेन. मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो, विशेषतः आमचे प्रिय बंधू विजय सौंदाडे आणि सर्व कुटुंबियांचे, आणि यावेळेस आपल्या सगळ्या संगती या झूम मीटिंग बरोबर जॉईन झालेल्या सर्व मान्यवरांचे, पालक वर्गांचे, माता बहिणींचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विशेष करून आणि यावेळेस आपण आणि आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, सेलिब्रेशन मध्ये आहोत, विजय उत्सवामध्ये आपण आहोत, आणि या देशाच्या या स्वातंत्र्य दिनाच्या देखील आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण थोडा वेळ देवाच्या वचनाकडे जाऊया, थोडा वेळ मनन करूया. आणि आजच्या मननाचा जो विषय आहे
त्याचं जे वचन आहे, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय. आणि या ठिकाणी एका युद्धमय परिस्थितीच्या अनुषंगानं परमेश्वर देवानं शमूएल संदेश त्याच्याद्वारे शाऊल राजाला जी आज्ञा दिली होती. जरी शमूएल संदेश त्यानं शाऊलाला काही बारकावे सांगितले होते, तरी त्या सर्व आज्ञा देवापासून त्याला प्राप्त झाल्या होत्या. आणि जे देवापासून शमूएलाला शाऊल राजाला सांगण्याकरता दिलेल्या आज्ञा त्याच त्याने. आणि आम्ही पाहतो की पहिले शमूएल याच्या 15व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनाला आणि आम्ही पाहतो, आणि शमूएल हा संदेष्टा आहे, म्हणजे नबी, माउथ पीस ऑफ गॉड, परमेश्वर देवाचं मुख. आणि अमालेकाशी युद्ध करण्याच्या अनुषंगानं परमेश्वरानं शौलाला अत्यंत स्पष्टपणे आणि आज्ञा दिलेल्या होत्या. आणि त्या आज्ञा यथायोग्यपणे पालन न केल्यामुळे शौलाचा आणि शमूएलाचा जो काही संवाद होत आहे, आणि त्या संवादामध्ये परमेश्वर देवानं रात्री शमूएलाला आणि ज्या काही गोष्टी विदित केल्या, त्यामुळं अतिशय आणि अतिशय आणि धावा करीत असलेला शमूएल प्रार्थनापूर्वक शाऊल राजाकडं आणि त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो काय बोलत आहे आणि त्यांच्यामधला जो संवाद आहे, त्या संवादामध्ये शाऊल राजा परमेश्वराची अवज्ञा केल्याबद्दल ज्या शमूएलानं त्याला जाब विचारला, त्या शमूएलाला म्हणजे परमेश्वराला शाऊल राजा अवज्ञा केल्याबद्दल स्पष्टीकरण काय देत आहे, त्याचं पुष्टीकरण तो कसं करत आहे. आणि परमेश्वराचं मुख म्हटलेला संदेशचा शमूएल शाऊला सांगते किती परखडपणे बोलत आहे. त्या आज्ञेबद्दल आपण आज थोडा वेळ मनन करणार आहोत. पहा, पण ज्या लुटीचा नाश करावयाचा होता, त्यामधून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेविले. अवज्ञा केल्याबद्दलचं स्पष्टीकरण, अवज्ञा केल्याबद्दलचं पुष्टीकरण, की मी जे केले ते कसं बरोबर आहे, हे सांगताना शाऊल काय म्हणतो की तुझा देव, शमूएलाला तो म्हणत आहे की तुझा देव परमेश्वर ह्याला गिलगाल या ठिकाणी यज्ञ करण्याकरिता मी हे सर्व उत्तम उत्तम वस्तू, मेंढर शेरड राखून ठेवली आहेत. आणि त्याच्या आधी आम्ही पाहिलं तर अगाग नावाचा अमालेकाचा राजा, त्याला देखील जिवंत ठेवलेलं आहे. परंतु मूळ आज्ञा काय आहे, जर आम्ही 3रं वचन वाचलं, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय 3रं वचन वाचलं, तर परमेश्वराची आज्ञा बीइंग एज अ प्रॉफिट, संदेशता या नात्यानं तो शाऊलाला काय म्हणतो, तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नको, पुरुष स्त्रिया अर्भके तानी बाळे, बैल मेंढरे उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर. इतकं स्पष्टपणे
परमेश्वराची आज्ञा त्या शत्रूचा, अमालेकाचा सर्वस्वाचा संहार कर असं सांगितल्यानंतर त्या युद्धाला गेलेल्या शौलाला आम्ही पाहतो की परमेश्वर देवानं विजय दिलेला आहे. परंतु जर आम्ही 8व्या वचनाचा भाग आणि त्यापुढे काही वचनं जर पाहिली तर काय म्हटलं या ठिकाणी की त्याने म्हणजे शौलानं अमालेक्यांच्या राजा आगाग याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांचा तरवारीने निखालस संहार केला. तरी पण शौलाने व लोकांनी आगागाला जिवंत राखिले. त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेविले. त्यांचा अगदी समूळ नाश करावा असं त्यास वाटले नाही. तर जे काही टाकाऊ, पहा, जे काही टाकाऊ, जे काही कुचकामाचे त्यांचाच त्यांनी अगदी नाश केला. फारच मार्मिक संवाद आहे. अत्यंत महत्वाचं असं हे अभिवचन. आणि या ठिकाणी परमेश्वर देवाचा शमूएल संदेश त्याच्याद्वारे शौल राजाबरोबर झालेला संवाद आणि अमालेकाचा सर्वस्वाचा संहार करण्याची आज्ञा आणि या सगळ्या गोष्टींचा जर आम्ही बारकाईनं विचार केला तर प्रियानो, परमेश्वर देवानं त्याला राज्यपदावरती प्रस्थापित केलेलं आहे. त्याची सर्व इतिहास आम्ही पहिले शमूएल आणि याच्या 10व्या अध्यायापासून शौल राजा कसा राज्यपदावरती आला त्याबद्दलचा इतिहास आम्ही पाहतो. तो तर बनामीन वंशातला आहे, पण तरी सुद्धा परमेश्वर देवानं आणि त्या ठिकाणी त्याला राज्यपद दिलेलं आहे. विविध टप्प्यातून आणि या राज्य कारकिर्दीची सुरुवात आणि त्याला मिळत असलेलं यश, या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं जर आम्ही अभ्यास केला तो विषय वेगळा आहे. परंतु आता एका विशिष्ट ठिकाणी अमालेकासंगती असलेल्या युद्धाबद्दल आणि त्या ठिकाणी आम्ही काय पाहतो की परमेश्वरानं अत्यंत स्पष्टपणे आज्ञा दिली की अमालेकांच्या सर्वस्वाचा संहार कर. याचं मूळ कारण आम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 8 ते 14 वचनाकडे जर पाहिलं तर ज्या वेळेस मिस्राच्या गुलामगिरीतून मोशेच्या नेतृत्वाखाली आणि हे सर्व इस्रायल लोक निघालेले आहेत आणि ते एका ठिकाणी आले, त्यावेळेस त्यांना खडकातून पाणी मिळालेलं आहे आणि ते सगळे आता निवांत झालेले आहेत. आणि अशा प्रसंगी अमालेकानं अचानकपणे 17वा अध्याय 18 ते 14 वचनाचा सारांश काय म्हणतो, मग अमालेक येऊन रफादीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. अत्यंत अचानकपणे, जणू काय इस्रायल लोक, देवाचे लोक बेसावध असताना अमालेकानं त्यांच्यावरती हल्ला केला. आणि तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. आणि मग त्या ठिकाणी ते युद्ध झालेलं आहे. मोशेने आपले हात उंच केले, काठी उंच केली. त्यावेळेस यहोशुआला त्या रफादीम खोऱ्यामध्ये अमालेकावरती विजय मिळत होता. आणि ज्यावेळेस त्याचे हात गळून जात होते त्यावेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागत होता. परंतु अमालेकाशी देवाचं असलेलं जे वैर कसं अस्तित्वात आलं त्याचा इतिहास आम्ही अनुवादाच्या या 17व्या अध्यायाच्या 8 ते 14 वचनात आणि मग या ठिकाणी सर्व काही विजय झाल्यानंतर 14 वचनामध्ये परमेश्वराने काय सांगितलं पहा. आणि परमेश्वरानं मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशुआच्या कानी घाल, कारण अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकेल. काय म्हणतो परमेश्वर? तो म्हणतो की ही नोंद करून ठेव मोशे, यहोशुआला तू जेव्हा हस्तांतर करशील त्यावेळेस आणि त्याच्या देखील कानी घालून ठेव, कारण मी ही परमेश्वरानं घेतलेला करार आहे, परमेश्वराने घेतलेला निर्णय आहे
की ज्या माझ्या लोकांवरती बेसावध असताना अमालेकाने अचानक येऊन युद्ध पुकारलं, हल्ला केला, माझ्या लोकांना अनेकांना ठार मारलं, त्याबद्दल परमेश्वर ईर्ष्यावान झालेला आहे. आणि परमेश्वरानं मोशेच्या द्वारे सांगितलं की याची आठवण करून ठेव, आणि काय म्हटलं की मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. आणि या ठिकाणी परमेश्वरानं करार केल्याप्रमाणे तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल. पिढ्यानपिढ्याचं हे युद्ध आहे. हे परमेश्वराचं आणि अमालेकाचं युद्ध आहे. आणि या ठिकाणी राज्यपदावरती प्रस्थापित झालेल्या शाऊलाला आता अमालेकाचा संपूर्ण संहार करण्यासाठी परमेश्वर देवानं इथे सांगितलेलं असं आम्ही पाहत. पुन्हा या देवानं मोशेच्या द्वारे अमालेकाची आठवण पृथ्वीवरून पुसून टाकण्याबद्दलचा पुनरुच्चार पुन्हा अनुवादाचं पुस्तक याचा 25वा अध्याय एक 2-3 बारकावे आपण पाहूया, आणि मग आज्ञा आणि अवज्ञा, आज्ञा पालनानं आम्हाला मिळणारे आशीर्वाद आणि अवज्ञेमुळं आमच्यावरती येणारी संकट, या गोष्टीचा आपण बारकाईनं थोडासा विचार करूया. पुन्हा अनुवादाचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि 17 ते 19 वचनामध्ये त्या ठिकाणी काय म्हटलं की अमालेकाचा समूळ नाश करण्याची आज्ञा. तुम्ही मिसर देशातून बाहेर निघाला तेव्हा वाटेने अमालेक तुमच्याशी कसा वागला याची आठवण ठेवा. वाटेत तुला गाठून तू थकला भागलेला असताना देव किती काळजीपूर्वक त्याच्या लोकांबद्दल बोलत आहे. मोशेला या पुस्तकाच्या द्वारे, या शब्दांच्या द्वारे तो स्मरण करून देत आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही हे सांगून ठेवा काय की अमालेक तुम्ही थकले भागलेले असताना तो तुम्हाला गाठून त्याने तो तुमच्यासाठी कसा वागला. त्याने देवाला न भीता तुझ्या दमून मागे पडलेल्या सगळ्या लोकांवरती हल्ला चढवून त्यांना ठार मारले. म्हणून तुझा देव परमेश्वर मोशेशी बोलत आहे, तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात चोहूकडल्या सर्व शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ज्याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वी तलावरून पुसून टाक, विसरू नको. ही मूळ आज्ञा. आणि ही मूळ आज्ञेप्रमाणे आता शाऊलाच्या हातात राज्यपद आलेलं आहे, राज्यकारभार आलेला आहे, आणि तो अमालेकाशी युद्ध करायला निघालेला आहे. परमेश्वर देवानं अत्यंत आवर्जून शमूएलाच्या द्वारे शाऊलाला आज्ञा दिली, त्यांच्या सर्वस्वाचा संहार कर, त्यांची गय करू नको, आणि त्यांच्या सर्वांचा संहार कर, असं पुन्हा पुन्हा ही दिलेली आज्ञा. परंतु प्रियांनो, या ठिकाणी शाऊलाचं जे वर्तन आहे, शाऊलाची जी कृती आहे, शाऊलानं अमालेकांच्या लोकांचा जो काही नाश केला, किंवा या ठिकाणी एक विशेष वचन काय म्हटलं, जे काही टाकाऊ आहे, वेस्टेड, अनवॉन्टेड, कुचकामी, निरुपयोगी अशा गोष्टींचा त्यांनी अगदी नाश केला. पण अमालेकाचा जो राजा आगाग त्याला जिवंत राखलं. आज्ञा मूळ आहे, त्याचा संपूर्ण नाश कर, लोकांचा नाश कर. त्यानंतर त्याच्या डोळ्याला उत्तम जे दिसलं ते शेरडं मेंढर, ते पशु, कोकरे, बैल, उष्ट, ह्या सगळ्यांना त्याने राखून ठेवलं. आणि काय तो उत्तर देत आहे शमूएलाला की तुझा देव परमेश्वर याला यज्ञ देण्यासाठी मी ते राखून ठेवले. विच वॉज नॉट एक्सपेक्टेशन ऑफ गॉड. परमेश्वर देवानं या प्रकारच्या यज्ञाची कुठलीच अपेक्षा शमूएलाच्या द्वारे शाऊल राजाला सांगून अपेक्षा केलेली नाही. विच इज नॉट एक्सेप्टेबल इन द साइट ऑफ गॉड. त्या गोष्टींच्या द्वारे जणू आम्ही त्याला देवाला यज्ञ देतो असं आमच्या स्वतःची आध्यात्मिक समजूत आम्ही करून घेतो.
आणि आम्ही कॉम्प्रोमाइज करून, अवज्ञा करून, जणू काय आज्ञा खरोखर पालन केली असा भास निर्माण करून आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन जगतो, जे अत्यंत धोक्याचं आहे. तो या ठिकाणी ज्यावेळेस ह्या गोष्टी घडल्या त्यावेळेस परमेश्वर देवानं शमूएलाशी संधान केलेला आहे त्याने. आणि शमूएलासाठी बोलायला सुरुवात केली. 10व्या वचनात 11व्या वचनात म्हटलं, मी शौलास राजा केले याचा मला पस्तावा झाला. द रिझन, देवानं शौलाला नेमलं, निवडून काढलं, शोधून काढलं. जो सगळ्यांच्या दृष्टीनं जाऊन लपून बसला होता तेथून बाहेर काढलं. तो मोठा यज्ञ करण्याकरता शमूएल गेला होता आणि तेथे तुझ्याकडे मी राजा पाठवतील, जो नियोजित राजा आहे, त्याबद्दल भाकीत सांगितलं होतं. तो वाट बघत होता शमूएल, गाढवं चुकली होती बापाची, आणि शोधत शोधत तो त्या ठिकाणी शमूएलाकडे आला, त्याचा इतिहास. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा तो समोर आला तेव्हा देवानं त्याला सांगितलं की हाच मी लोकांनी मागितलेला राज. पहा, लक्षात घ्या, शौल हा लोकांनी मागितलेला राजा आहे. पण दाविदाबद्दल परमेश्वर काय म्हणतो, मला माझ्या मनासारखा माणूस भेटला आहे. डेव्हिड इज अ मॅन अकॉर्डिंग टू माय ओन हार्ट. दाविदाची पसंती, परमेश्वर देवानं दाविदासाठी केलेली पसंती ही फार वेगळी आहे. जर आम्ही इर्मयाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15वं वचन जर पाहिलं, काय म्हणतो परमेश्वर पहा, पुष्कळ वेळा प्रियांनो आम्ही आमच्या मनासारखे, आम्हाला पसंत पडणारे, आमच्यासाठी आशीर्वाद बोलणारे, आमच्यासाठी फेवरेबल बोलणारे, आम्हाला आवडणारं बोलणारे अशाच मेंढपाळाला किंवा अशाच पुढाऱ्याला निवडण्याचा विचार करतो. परमेश्वर काय म्हणतो, मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईल, ते तुम्हास ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करीतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल. त्या काळी अशा प्रकारे परमेश्वरानं इर्मयाच्या द्वारे पसंतीचा, देवाच्या पसंतीचा मेंढपाळ देण्याचं कबूल केलेलं आहे. एली याजकाच्या नंतर शमूएलाकडे याजक पद आलं. शमूएल आम्हाला काय पाहायला मिळतो, शमूएल हा फक्त याजक नव्हता, तर तो शास्ता होता, तो संदेष्टा होता, आणि तो सर्वांचा न्याय करणारा देखील होता. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याची कारकीर्द अत्यंत निर्दोष, देवाला आवडणारी, देव जसा बोलला त्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे शमूएलाची, संदेष्टाची, न्यायाधीशाची, प्रार्थना करणाऱ्या एका याचकाची कारकीर्द आम्ही पाहतो. आणि ही कारकीर्द अत्यंत व्यवस्थितपणे चालू असताना लोकांनी टाहो फोडला, लोकांनी मागणी केली. त्यावेळेस तो रडत आहे, त्याला वाईट वाटलं की सर्वस्वाचा राजा आपला परमेश्वर आहे, आणि हा सर्वस्वाचा राजा असताना तुम्ही डोळ्याला दिसताना राजा मागता. याबद्दल त्याने त्या ठिकाणी दुःख व्यक्त केलं. परंतु परमेश्वराने काय सांगितलं शमूएलाला, की त्यांनी तुझा अपमान अनादर केला नाही, तर त्यांनी माझा अनादर केलेला आहे, आणि त्यांच्या मागणीप्रमाणे मी राजा देतो. पण आता या ठिकाणी या अवज्ञेमुळं, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू ओबे लॉर्ड, टू ओबे अवर गॉड. तर देवाची आज्ञा पालन करण्याने आम्हाला बारकाईतल्या बारकाईचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. पण या ठिकाणी जेव्हा अवज्ञा केली, त्याच्या स्वतःला वाटेल त्या गोष्टी त्याने यज्ञार्पणा करता राखून ठेवल्या, बाजूला केल्या, जे देवानं सांगितलं नाही, जे देवानं अपेक्षिलं नाही. प्रियांनो, आमच्या व्यक्तिगत आध्यात्मिक जीवनाकडे आम्ही पाहताना आम्ही देखील शौल राजाप्रमाणे आमचं कॉम्प्रोमाइजचं आध्यात्मिक जीवन जगतो का,
याच्याकडे तुमचं तुम्ही आणि माझं मी आपल्याला परीक्षण करायचं आहे, अवलोकन करायचं आहे. देवाला जे हवं आहे, काय आहे हवं? संत दावीद ज्यावेळेस नाथान त्याच्याकडे गेला आणि त्याची पुनर्बांधणी झाली आणि पश्चातापानं दग्ध झालेल्या दावीदानं 51वं स्तोत्र लिहिलं आणि 16-17 वचनामध्ये, 15 ते 17 वचनामध्ये तो काय म्हणतो की हे परमेश्वरा, तुला पशुयज्ञ आवडत नाही आणि तर तो मी केला असता. सी व्हॉट इज एक्सपेक्टेशन, व्हॉट इज प्लीजिंग इन द साइट ऑफ गॉड. देवाला काय आवडतं? इफिस्करास पत्र याचा मला वाटतं 4था अध्याय असेल. इफिस्करास पत्रेचा 5वा अध्याय 10वं वचन. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. आध्यात्मिक जीवनामध्ये आमचं जीवन जगत असताना आमचं जे रिलेशन आहे ते जिवंत देवाबरोबर आहे. जिवंत देवाला काय आवडतं आम्हाला पारखून घ्यायला सांगितलं आहे. मिखा संदेष्टा त्याच्या आधी आपण रोमकरास पत्र आणि जर प्रियांनो आम्ही 12वा अध्याय पाहिला तर देवाला काय आवडतं? तुमचं शरीर हे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय असा यज्ञ करा. दॅट इज व्हॉट द एक्सपेक्टेशन. देवाला काय आवडतं हे पारखून घेत जा. आम्हाला देवाला द्यायचं आहे, परंतु आमच्या डोळ्यांना दिसणारे उत्तम उत्तम धष्टपुष्ट शेरड, मेंढर, कोकर, ज्याच्याबद्दल उल्लेख केला, कुचकामी, निकामी, टाकाऊ, आमच्या डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टीबद्दल काय म्हटलं की ते टाकाऊ, ते कुचकामी. प्रभू म्हणतो की सर्वस्वाचा संहार कर, ही मूळ आज्ञा आहे. मिका म्हणतो की मी तुला कसा वाकून नमस्कार करू, मी तुला काय देऊ? आवडीनं दया कर. आम्हाला आज या संध्याकाळी अवज्ञा केलेल्या शौलाचं स्पष्टीकरण, पुष्टीकरण, मी ते केलंय कसं योग्य केलंय, हिया घेऊन धिटाईनं तो शमूएला पण आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न आहे. दावीद काय म्हणाला? दावीद म्हणाला की तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबलीही तुला प्रिय नाहीत. हे देवा, तुझे यज्ञ म्हणजे भग्न आणि अनुतप्त हृदय. मूळ वचन आपण ज्याच्याकडे लक्ष देणार आहोत ते वचन काय आहे? तेव्हा शमूएल परमेश्वराला काय म्हणतो? परमेश्वराचा शब्द आणि जो सांगत आहे शमूएल शाऊलाला, तो म्हणतो की परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा आणि होमांनी व यज्ञांनी होत नाही. रिच्युअलिटी, यज्ञार्पण, परंपरा, चालीरीतीप्रमाणे आम्हाला पुष्कळ गोष्टीमध्ये आम्ही कळत न कळत बंधनामध्ये बांधले गेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतं हे आमच्या पिढ्यानपिढ्यापासून, आमच्या रीतिरिवाजापासून, आमच्या पूर्वजांपासून आणि ही चालत आलेली चालीरीती आहे आणि याप्रमाणे आम्ही जर काही देऊ करू तर ते देवाला आवडणारा यज्ञ आहे, असं आम्ही एक प्रकारे कळत न कळत बऱ्यापैकी बऱ्याच या गोष्टी आम्ही पुसून टाकल्या, सोडून दिल्या. पण काय काय गोष्टींनी आमचा पगडा घेतलाय की जे आम्ही सोडत नाही, परंतु परमेश्वराला जे आवडत नाही ते सोडून देण्याचा करार आम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. रिच्युअलिटी, कुठले तरी धार्मिक विधी. तो म्हणतो की यज्ञार्पण म्हणजे आज्ञापालन नाही. यज्ञ केला खूप म्हणजे देवाला आवडला असं नाही. तो म्हणतो, तो काय म्हणतो? तो म्हणतो की यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. टू ओबे गॉड, देवाची आज्ञा पालन करणं हे बरं आहे. आणि आज्ञा मोडल्यानंतर
हा स्पष्टीकरण देत आहे मी केलेलं किती योग्य आहे आणि त्याचा शब्द काय आहे की तुझा देव परमेश्वर याला गिलगाल या ठिकाणी यज्ञ करण्याकरता मी राखून ठेवला आहे. परमेश्वर त्याचा देव नाहीये. परमेश्वर शाऊलाचा पण देव आहे. शमुवेलाचा जसा देव आहे तसा शाऊलाचा देव आहे. सर्व लोकांचा तो देव आहे. सर्व राष्ट्रांचा तो देव आहे. वर आकाशात पृथ्वी खाली त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. असं असताना तो या ठिकाणी पळवाट शोधत आहे आणि मग त्या ठिकाणी परमेश्वर देव आता आणि शमुवेलाशी बोलत आहे आणि मग काय म्हणतो की मी त्याला राजा केलं शौलाला आणि त्याचा मला पस्तावा होत आहे कारण कारण मला अनुसरण्याचे सोडून त्याने माझ्या आज्ञा पाळलेल्या नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काय पाहतो की सकाळी अगदी पहाटेस उठून तो शौलाला भेटायला गेलाय या गोष्टी सांगितल्यानंतर, परंतु काय म्हटलं की तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहील. एका माणसाच्या पापामुळे, एका त्या शौल राजाच्या अवज्ञेमुळे या संदेष्टाला, या याजकाला, या देवाच्या माणसाला रात्रभर अश्रू ढाळावे लागले. देवाकडे धावा करत आहे की तू आता मी पुढे काय करू. आणि मग देवाच्या प्रेरणेने तो उठून आणि त्याच्याकडे गेलेला आहे. आणि मग ज्या वेळेस तो शौलाकडे आला त्यावेळेस आल्याबरोबर तो काय म्हणत आहे की परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळलेली आहे. धार्मिक जीवनाचा देखावा, आध्यात्मिक जीवनाचा देखावा. आणि या ठिकाणी तो सांगत आहे की मी त्याची आज्ञा पालन केली. परंतु ह्या सगळ्या गोष्टी इतक्या तिरस्कार आणणाऱ्या, इतक्या आणि वेदनामय असे आहेत. आणि त्यामुळं तो काय म्हणतो की होमाने आणि यज्ञाने देवाला संतोष होत नाही. आणि या अवज्ञेमुळं काय झालं, या अवज्ञेमुळं परमेश्वर देवानं आणि आता शौलाला राज्यपदावरून झुगारून दिलं आहे. ही लॉस्ट. प्रियानो, अवज्ञा आम्हाला त्रासामध्ये आणणारी आहे. अवज्ञा आम्हाला आजार, व्याधी, विकारामध्ये आणणारी आहे. आम्ही जेव्हा देवाची आज्ञा मोडतो त्यावेळेस आमच्यावरती असलेले आशीर्वाद निघून जातात आणि शाप आमच्यावरती येतात. अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय 1 ते 15, 14 वर्ष जर पाहिली तर 21 आशीर्वाद आज्ञा पालनाबद्दलचे आहे. 21 आशीर्वाद आज्ञा पालनाबद्दलचे आहे आणि त्याचे बारकावे तुम्ही शोधा. परंतु ज्यावेळेस 15व्या वचनापासून 68व्या वचनापर्यंत पहा, 1 ते 14 आज्ञा पालनाचे आशीर्वाद आणि 15 ते 68 आज्ञा मोडण्याबद्दलचे शापाचे, त्या शापाचे असलेले सर्व शासन, शिक्षा याचे बारकावे आणि त्या ठिकाणी दिलेले आम्हाला पाहायला मिळतात. प्रियानो, आम्ही आज्ञेच्या बाबतीत जर पाहायला गेलो तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि ज्यावेळेस परमेश्वर देवानं आदाम आणि हवेला निर्माण केलं त्यांना आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं तर परमेश्वर काय म्हणतो. परमेश्वर म्हणतो 2रा अध्याय 15 वचन, परमेश्वर देवाने मनुष्यास केदेन बागेत नेऊन ठेविले याची मशागत करण्याकरता, राखण करण्याकरता. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली काय की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू फळ खाशील म्हणजे आज्ञा मोडशील त्या दिवशी तू खास मरशील, आत्मिक मरण. पण या ठिकाणी जेव्हा 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही जेव्हा त्या सापाच्या रूपानं सैतानाचा प्रवेश पाहतो आणि आज्ञाभंगाचं पाप करण्याकरता तो ते फळ त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्याला आणि तो दाखवतो, त्यावेळेस तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे की हे फळ आणि कसं आहे तर हे फळ जेव्हा तुम्ही खाताल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील. म्हणजे परमेश्वराचं शिक्षण, पवित्र आत्म्याचं शिक्षण, प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण
प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेल्या 5 पदरी त्यानेच कोणी प्रेषित आणि त्यानेच कोणी संदेश आणि त्यानेच कोणी स्वार्थिक आणि पालक आणि सेवक हे त्याने मंडळीला दिले, मंडळीला गौरवयुक्त करण्याकरता दिले. त्या याजकाच्या, त्या पालकाच्या, त्या संदेशाच्या द्वारे मिळणारं शिक्षण हा जगातला अधिपती सैतान आज खोटं ठरवत आहे. तुमचा पालक तुम्हाला लबाडीने शिकवत आहे, तुमचा पालक तुम्हाला अयोग्य शिकवत आहे असं म्हणून तो एका वेगळ्या पद्धतीनं खोटे शिक्षक आणि खोट्या संदेशाच्या द्वारे आज मंडळीला तो फसवत आहे. जसं त्याने देवाच्या विरोधात बोलून आदामाला आणि हवेला आज्ञा मोडण्याचं पाप करायला भाग पाडले आणि मग तिथून प्रवेश झाला. आज्ञा मोडली, पापाचा प्रवेश झाला. पापाचं वेतन मरण, मरणाचा प्रवेश झाला. खास वर्षी म्हणजे सार्वकालिक नाशाचा प्रवेश झाला, सैतानाचा प्रवेश झाला. त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की वैर प्रस्थापित झालं कायनामध्ये आणि हाबेलामध्ये. आणि कारण काय, तर हाबेल मेंढपाळ आहे आणि हाबेलानं मेंढरू आणलं, देवाला समर्पित करण्याकरता अर्पण आणलं आणि त्याचा अर्पण देवाला त्याचा आदर केला. कायन जो आहे तो शेतकरी होता आणि त्याने त्याच्या पद्धतीनं काहीतरी अर्पण आणलं, परंतु ते अर्पण देवानं त्याचा आदर केला नाही. म्हणून काय झालं पहा, आदाम आणि हवेनं आज्ञाभंगाचं पाप केलं आणि पाप केलं, पापाचा प्रवेश झाला, शापाचा प्रवेश झाला. क्रूरता, द्वेष, मत्सर, राग, बंडखोरी. अवज्ञा म्हणजे काय, रिबेलेस, बंडखोरी, देवाविरुद्ध केलेली बंडखोरी, देवाची आज्ञा न मानण्याचं केलेलं ढिटाईचं पाप, रिबेल. आणि मग त्या ठिकाणी त्या प्रवेशामुळं काय झालं, कायनाचा जन्म झाला, हाबेलाचा जन्म झाला. आणि दोघांच्या अर्पणाबद्दल देवानं आणि त्या मेंढपाळाच्या अर्पणाचा आदर केला, कायनाच्या अर्पणाचा आदर झाला नाही. म्हणून आणि त्याचं तोंड उतरलं, तो संतापला. रागाचा प्रवेश, संतापाचा प्रवेश, जलसी, क्रूरता. त्याला वाईट वाटलं, माझा माझा आदर नाही केला, माझ्या अर्पणाचा आदर नाही केला. आणि आता तो देवाच्या सानिध्यात उभा असताना देव काय म्हणतो, तुझे तोंड का रे उतरले? अवज्ञेचे दुष्परिणाम मी सांगत आहे. काय ना, तुझं तोंड का रे उतरलं? तू एवढा का संतापलास? तू का संतापलास? तुझं तोंड का उतरलं? देवाच्या समक्षतेत उभा आहे आणि तू बरे केले असते तर तुझे आणि मुद्रा प्रसन्न राहिली नसती का? अवज्ञेमुळं आमची मुद्रा, देवाचं तेज, परमेश्वराची समक्षता, परमेश्वराचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सानिध्य, हे सगळं आम्ही बंडखोरीच्या, अवज्ञेच्या पापामुळे गमावून बसतो. वी रिजेक्ट. पहा त्या ठिकाणी आम्ही काय पाहतो, अवज्ञा ज्यावेळेस शौलाने केली, राज्यपद झुगारलं गेलं, राज्यपद गमावून बसला. पवित्र आत्मा त्याला सोडून निघून गेला आणि त्याला त्रस्त करणारा दुरात्मा त्याच्यावरती उतरून आला. सीधा क्रोधाला भरला. दाविदाबद्दल क्रोध, ईर्ष्या आणि दाविदाच्या पाठीमागे लाग. या ठिकाणी सिमिलरली आम्ही काय पाहतो की कायनाच्या मनामध्ये आता हाबेलाबद्दलचा द्वेष, राग, मत्सर आणि त्याला मारून टाकण्याची, त्याचा खून करण्याची, त्याच्या विरोधात वागण्याची वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये. कुठं? when he was standing in the presence of God. डिसओबिडियन्सी, अवज्ञेमुळं आमचं हृदय जे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे, आमचं शरीर जे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे, त्या मंदिरामधून देवाचा आत्मा निघून जातो आणि या प्रकारे क्रूरता, द्वेष, मत्सर, राग, संताप या सगळ्या गोष्टींचा प्रवेश होतो. आणि एकत्रितरित्या सैतान या सगळ्या हत्यारांचा उपयोग आमच्याद्वारे आमच्या प्रियजनांच्या विरोधामध्ये,
देवाच्या विरोधामध्ये करण्याकरता त्याचा उपयोग करून घेतो आणि आमच्याकडून अत्यंत निंदनीय असं पाप घडून येते. आणि मग त्या ठिकाणी देव काय म्हणतो, त्या ठिकाणी देवानं त्याला एक प्रकारे आणि सावध केलेला आहे. तो म्हणतो की पहा, तुझा चेहरा संतापलेला दिसतोय, तुझ्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही, तुझं तोंड उतरलंय, तुझ्या मनामध्ये जे काही हाबेलाबद्दलचे चुकीचे विचार आलेले त्या सगळ्यामुळं आणि काय झालंय की पाप दाराशी उभं आहे आणि त्याचा रोग तुझ्याकडे आहे. म्हणजे एक प्रकारे परमेश्वर देव त्याला सांगत आहे, बजावत आहे, सावध करत आहे, माझ्या सानिध्यातून जाऊ नको. कारण माझं सानिध्य सोडून तू जाशील तर तू रागानं जाशील, क्रोधानं जाशील, सुडानं जाशील, बदला घेण्याकरता जाशील, एखादा भयंकर प्रकारचा अपराध करण्याकरता जाशील. सो डोंट लिव्ह माय प्रेझेन्स. परंतु या ठिकाणी जणू काही आणि तो कायन काय म्हणत की आय विल लिव्ह युअर प्रेझेन्स. मी तुझ्या सानिध्यातून निघून जाईल, पण माझ्यामध्ये आलेलं पाप आय विल नॉट लिव्ह माय सिनफुल नेचर. किती भयंकर आहे. देव म्हणतो माझ्या सानिध्यातून जाऊ नको, तर पाप दाराशी उभा आहे, त्याचा रोग तुझ्याकडे आहे. ही आज्ञा आहे एक प्रकारची देवाची कायनाला. God is saying that don't leave this presence, don't leave this place, be here, you will be under the protecting canopy of mine. पण तो हे सगळं झुगारतो. तो म्हणतो की आय विल नॉट लिव्ह माय सिनफुल थॉट्स अगेन्स्ट माय ब्रदर. माझ्या भावाच्या विरोधात माझ्या मनामध्ये आलेले जे क्रूरतेचे, दुष्टतेचे, रागाचे, क्रोधाचे, संतापाचे विचार मी सोडणार नाही, पण सानिध्य मात्र सोडून निघून जाईल. आय हॅव डिसाइडेड टू किल माय ओन ब्रदर. मी आता पक्का निर्णय घेतलाय की माझ्या भावाचा मी आणि काय करील, जाऊन खून करील, पण मी माझ्यातील पापाला ठार मारण्याचा निर्णय घेणार नाही. दॅट इज व्हॉट द डिसओबिडियन्सी. मी तुझी अवज्ञा करेल, मी तुझ्या आज्ञा पाळणार नाही. आय विल लिव्ह युअर प्रेझेन्स, आय विल गो अँड आय विल किल माय ब्रदर, बट आय विल नॉट किल माय सिनफुल नेचर. तो अजून पुढे काय म्हणतो, मी तुझी दैवी आज्ञा पाळणार नाही, मी तुझी दैवी आज्ञा स्वीकारणार नाही, पण सैतानानं माझ्या मनात जे घातले ते मी स्वीकारून मी सैतानाची आज्ञा पालन करेन. बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याने देवाचं सानिध्य सोडलं. डिसऑनर्ड, he rejected the grace and love of God. देवाची प्रीती, देवाची कृपा, देवाचं अनादर करून तो तिथून निघून गेला. येस लॉर्ड, माझ्या मनात राग आलाय, माझ्या भावाचा अर्पण तू स्वीकारलास म्हणून माझ्या मनामध्ये द्वेष आलाय. प्रियानो, कळत न कळत आज मंडळीमध्ये, चर्चमध्ये, उपासनेच्या जागेमध्ये, भक्तांच्या सहभागितेमध्ये कळत न कळत आमच्या देखील मनामध्ये कोणाबद्दल तरी अशा प्रकारचा राग आणि द्वेष आणि क्रोध आणि संताप निर्माण होतो. देवाचा अभिषिक्त याजक आम्हाला सांगत आहे, वचनातून सांगत आहे, पवित्र आत्मा आमच्याशी बोलत आहे, पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणाला कन्विक्ट करून सांगत आहे की देर इज अ सीन. तू अवज्ञा करण्याचा निर्णय घेतला, तुझ्या भावाबद्दलचा राग तू सोडून दे. काय म्हणतो प्रभूने, काय शिकवलं की तू जी काही अर्पण आणलेस ते तू एका बाजूला ठेव, अर्पणाच्या वेदीवरती अर्पण करू नको, ते बाजूला ठेव, तुझ्या भावाकडे प्रथम जा आणि काय कर, त्याच्याशी तू समेट कर. क्षमा मागण्याची असेल गरज, क्षमा माग. त्याला क्षमा करण्याची गरज असेल तर क्षमा कर आणि मग माघारी ये, शुद्ध अंतकरणाने अर्पण कर. नाहीतर अशा अंतकरणातला राग, द्वेष आणि मत्सरानं मी तुझ्या अर्पणाला स्वीकारणार नाही. आज सर्रास सहज आमची ही स्पिरिच्युअलिटी झालेली आहे आउटवर्ड. आम्ही बाहेरून दिसणारे खूप धार्मिक दिसत आहोत,
आम्ही लांबलचक प्रार्थना करणारे, वचन देखील पाठ असलेले, परंतु प्रियानं जर आमच्या अंतकरणामध्ये आमच्या शेजारी उभा असलेल्या आमच्या मंडळीमध्ये बसणारा सहभागितेतला एखादा भाऊ किंवा एखादी बहीण, त्याच्याबद्दल तर माझ्या मनात काही ना प्रमाणे जर काही संताप असेल, काही राग असेल, तर मी पालथ पडून प्रभूच्या चरणाजवळ क्षमा मागितली पाहिजे. आणि प्रभू त्या क्षमेबद्दल सांगतो आणि आम्ही प्रार्थना पण करतो की जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तसं हे देवा तू आमच्या अपराधांची क्षमा कर, असं म्हणण्याचं धाडस आम्हाला येऊ शकेल. पाठांतराची ही प्रार्थना नाहीये, आम्हाला आज्ञा पालन करायची. त्याने जाऊन खून केला, त्याचं रक्त ओरडत परमेश्वराकडे गेलं आणि मग परमेश्वराने जेव्हा जाब विचारला, तो मला काय ठाऊक, मी काय माझ्या भावाचा रखवालदार आहे, राखणदार आहे? सी द रिबेलियस स्पिरिट, सी द स्टबर्न स्पिरिट, सी दॅट ही इज डिसऑनरिंग द ऑलमाइटी गॉड. महान अशा जिवंत देवाचा तो अपमान करत आहे, कारण अवज्ञा केली, देवाच्या सान्निध्याची जागा सोडली, शेतात जाऊन सैतानानं प्रेरित केल्याप्रमाणे भावाचा खून केला. आणि त्याला वाटलं की आता मी सगळं काही मिळवलं, परंतु त्याने शाप ओढवून घेतला. यरीहोकडे जाताना सुद्धा परमेश्वर देवानं यहोशुआला सांगितलं होतं की समर्पित वस्तूंपासून दूर राहा. जर तुम्ही यहोशुआचं पुस्तक 6वा अध्याय 18 ते 19 वचन पाहिलं तर त्या ठिकाणी सांगितलं की यरीहो मी तुमच्या हाती देतो. आता ते किती कठीण होतं, आणि त्या ठिकाणी मिळालेला विजय किंवा यरीहोचे सर्व तट कसे जमीनदोज झाले आणि परमेश्वरानं यरीहोला त्या यहोशुआच्या आणि संपूर्ण इस्रायलच्या ताब्यात कसं दिलं ह्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. 6व्या अध्याय 7वा अध्याय तुम्ही वाचा. 6व्या अध्यायामध्ये सांगितलं यरीहो देतो, शस्त्र वापरू नका, काय करू नका, अगदी आज्ञा पालन केली. आणि 6 दिवस रोज आणि एकदा रणशिंग फुंका, 7व्या दिवशी 7 वेळा रणशिंग फुंका, आणि त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचा निनाद केला. यरीहोचे तट जागच्या जागी कोसळले. आज्ञा पालन, अशक्य ते शक्य. विक्टोरियस गॉड, देवाची आज्ञा पालन करण्यानं आम्हाला विजयातून विजयामध्ये प्रभू देणार आहे. या ठिकाणी विजय मिळाला, पण विजय मिळायच्या आधी परमेश्वराने सांगितलं होतं समर्पित वस्तूंना हात लावू नका, दूर राहा. परंतु काय झालं, आखान नावाच्या एका व्यक्तीनं 7वा अध्याय आणि 1 पासून जर पुढे वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलं की समर्पित वस्तू त्यांनी काय केलेलं आहे, त्या बाबतीत त्यांनी पाप केलेलं आहे. आणि समर्पित वस्तूमध्ये आणि तो शिनारी झगा, ती सोन्याची वीट आणि अशा काही वस्तू उचलून त्यांनी आपल्या तंबूत नेऊन दडवून ठेवल्या. अवज्ञा आम्हाला पाप करायला लागते, अवज्ञा आम्हाला देवापासून दूर घेऊन जाते. आणि या ठिकाणी एका व्यक्तीचं आखाणाचं पाप संपूर्ण राष्ट्राचं पाप बनतं. वन मॅन सीन, नेशन्स सीन. का? कारण हे जेव्हा घडलं तेव्हा अजून कुणाला माहित नाही. यरीहो प्राप्त झाली, ताबा मिळाला. आता तिथून ते आई नगराकडे गेले आणि आई नगराकडे जाताना सैनिक तुकडीनं काय म्हटलं की यहोशुआ सेनापती आहात आणि आपण, आई नगर अगदी छोटस आहे, लहानस आहे, आणि ते आम्ही 2-3 हजारच फक्त सैनिक जातो. यहोशुआने परवानगी दिली. पण छोट्याशा आई नगरावर परमेश्वराचं म्हटलेलं सैन्य 2 ते 3 हजार गेले होते. त्यातले 36 लोकांची कत्तल झाली, 36 सैनिक ठार झाले. छोट्याशा आई नगरावरती मोठ्या देवाच्या मोठ्या सेनापतीला पराभव प्राप्त झाला. याचं कारण अवज्ञा, आज्ञाभंगाचं पाप. आणि मग तो कोशापुढे पालथा पडला, प्रार्थना करू लागला, विचारू लागला, प्रभू काय झालं, लोक काय म्हणतील, एवढ्या छोट्याशा नगरावरती पराभव पत्करावा लागला. देव प्रगट झाला. देव तर त्याने सांगितलं पाप केलेलं आहे. कुणी? राष्ट्राने पाप केलं आहे. राष्ट्रातील फक्त एक आखान नावाच्या व्यक्तीनं पाप केले, आणि त्या पापामुळं छोट्याशा आई नगरावर सहज विजय मिळेल असा सहज विजय
मिळू शकला नाही, पराभूत झाले. देवानं सांगितलं, मग देवाचं ज्यावेळेस त्यांनी प्रकट केलेलं ऐकलं आणि मग त्याने ज्यावेळेस प्रभूकडे प्रार्थना केली, मग वेगवेगळ्या प्रकारचे वंशाचे, कुळाचे, घराण्याचे एक 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 घर, एक एक कुटुंब आणायला गेलं. त्यावेळेस देवाने सांगितलं आखाण. मग ज्यावेळेस आखाण आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा त्या समर्पित वस्तूंसह संहार करण्यात आला, ते जाळून टाकण्यात आलं, त्यावेळेस परमेश्वर देवानं नव्यानं आई नगरावर यहोशवाला आणि विजय मिळवून दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आपण आज सगळेजण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे, माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी होत्या, परंतु प्रियानो, अवज्ञा आम्हाला पापाकडे घेऊन जात. पाप प्रवेश करण्याचं कारण अवज्ञा. देवाविरुद्ध बंडखोरी करून आज्ञा मोडण्याचं शिकविणारा कोण? सैतान. जिथं देवाच्या विरोधात आमच्या मनात बंडखोरी येते, त्यावेळेस सैतानाचा प्रवेश येतो आणि तशा पात्राला तो पापाकडे घेऊन जातो. पापामुळे आम्ही मरणाकडे जातो आणि मरणामुळे आम्ही सगळ्या प्रकारचे जे काही शाप आहेत ते आमच्यावरती ओढवून घेतो. म्हणून तर रोमकरासपत्र 6 अध्याय 23 वचन म्हटलं, पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवन आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही अतिशय बारकाईनं, समर्पित अंतकरणानं, प्रार्थनापूर्वक, व्हेरी मायन्यूटली, दक्षतेने, काळजीपूर्वक प्रभूनं जे सांगितलं तेच आपण करूया. जस पहिल्या मंडळीतले ते शिष्यगण आणि वचन सांगत होते, त्यांना तुरुंगात टाकलं. 5वा अध्याय 2 मिनिटात संपवतो. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय. त्यांना तुरुंगात टाकलं आणि परमेश्वर देवाने रात्रोच्या रात्री त्यांना तुरुंगातनं बाहेर काढ आणि काय सांगितलं पहा. 5वा अध्याय प्रेषितांची कृत्ये. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. सॉरी, जर थोडासा वेळ जर जास्त घेतला असेल तर क्षमा. पहा या ठिकाणी काय म्हटलं, ते सगळे आणि जे काही शास्त्री पुरुष असतील किंवा जे कोणी त्या न्यायासनावरती बसलेले होते, आणि ते काय म्हणतायत की त्यांनी सांगितलं, निक्षून सांगितलं की यापुढे आणि तुम्ही काय करा, तुम्ही यापुढे आणि निक्षून सांगतो, येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु ते काय म्हणतात, परंतु पेत्र व योहान यांनी त्याला उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. कारण त्यांना रातोरात तुरुंगातून काढून परमेश्वर देवानं त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही जावा आणि तुम्ही जाऊन काय करा, तर तुम्ही जाऊन आणि निर्भीडपणे तुम्ही आणि माझं वचन सांगा. प्रेज द लॉर्ड. तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर देवानं सांगितलं होतं, जीवनाचा संदेश लोकांना सांगा. मग तो म्हणतो की ज्या देवानं आम्हाला तुरुंगातून बाहेर काढलं, ज्या देवानं आम्हाला ही सेवा दिली, ज्या देवानं पवित्र आत्म्याने भरलं, ज्या देवाने आम्हाला तारणाची आणि जीवन देणाऱ्या देवाची सेवा करायची, सुवार्थेची सेवा दिली, त्या देवाचं आम्ही ऐकावं का तुमचं ऐकावं? देवाचं ऐकणं, देवाची आज्ञा पालन करणं हे योग्य आहे. आणि देवानं स्वतः सांगितलं या ठिकाणी की तुम्ही काय करा, तर तुम्ही जाऊन आणि जो संदेश आणि तुम्हाला सांगायचा आहे तो जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा. आणि तो काय म्हणतो की देवाचं ऐकणं हे योग्य का तुमचं ऐकणं योग्य? आणि तो म्हणतो आम्ही तर देवाची आज्ञा पालन करतो. हालेलुया. आणि त्यामुळे काय झालं, अनेकांना जीवन मिळालं, तारण मिळालं, अनेकांना ख्रिस्त मिळाला. अशा अनेक गोष्टी आहेत. फिलिप्पी पत्रामधील
दुसरा अध्याय 5 ते 11 वचनापैकी 8व्या वचनामध्ये काय म्हटलं की मनुष्याच्या प्रतिरूप प्रकृतीचे असून असा तो प्रगट झाला, त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. येशू ख्रिस्त सुद्धा देवाचा पुत्र, देवाची परिपूर्ण आज्ञा पालन करणारा, आम्हाला तारणारा दिसतो. देव असताना तो रिक्त झाला, तो आमच्यासाठी दास झाला. आणि एवढंच केवळ तर मनुष्य प्रकृतीचे असताना आणि त्याने मरण सोसलं. हे मरण सोसताना त्या गुलगत्ताकडची, त्या टेकडीकडची जी वाटचाल आहे, किंवा कदाचित काना टू कॅल्वरीची जी वाटचाल आहे, ही सगळी जी आहे ती द्वेषानं, त्याच्या विरुद्धच्या बोलण्यानं, आरोपानं, आणि नंतर मग ज्या रात्री पकडलं त्यावेळेस इथपासून सुरुवात झाली. कुणी चपराका मारते, कुणी तोंडावर थुंकते, कुणी आरोप लावतायत, अंगावरचे कपडे काढतायत, 39 निर्दय फटके हातात आणि पायात खिळे ठोकलेत, डोक्यावरती भयंकर प्रकारच्या काट्यांचा मुकुट, कुशीमध्ये भाला, निर्बत्सना, विटंबना. देवाचा पुत्र असताना त्याने आज्ञा पालन केलंय. कारण त्याने काय, तो कोणत्या कारणाकरता आला? तो आमच्यासाठी मरावयास आला. पापाचे वेतन मरण, पण देवाचे कृपादान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण आणि जीवन, आणि ते मिळवून देण्याकरता त्याने शेवटच्या क्षणापर्यंत, आपल्या शरीरातला शेवटच्या रक्ताचा थेंब पडेपर्यंत त्याने आज्ञा पालन केलं. तो लीन झाला, तो दीन झाला. त्याने कोणत्याही प्रकारे मारेकऱ्यांसाठी अयोग्य प्रकारचं वर्तन केलं नाही. आम्हाला देखील प्रियांनो अशाच प्रकारे आज्ञा पालनाचं कार्य करायला पाहिजे. वी हॅव टू ओबे द लॉ. ज्यावेळेस आम्ही आज्ञा पालन करत नाही, म्हणजे आम्ही देवाविरुद्ध बंडखोरी करतो. आणि आज्ञा मोडून अवज्ञा करण्याकरता जे सोर्सेस आहेत, किंवा जे काही गोष्टी आहेत, त्यामध्ये सैतानाकडून होणारं टेम्पटेशन, त्यानंतर डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराविषयीची तुषारकी, आणि या सगळ्यांचे दुष्परिणाम मृत्यू अटळ. शरीराचा 60, 70, 80 वर्ष या शरीरानं जगण्याचा मृत्यू नाही, सदा सर्व काळाच्या आत्म्याचा. आणि म्हणून आम्हाला काळजीपूर्वक जगायचं आहे. या भूतलावरचं आमचं जीवन आज्ञा पालनानं आम्ही जगू, आमच्यावरती आध्यात्मिक मृत्यू येणार नाही. भयंकर प्रकारचा नाश आणि आम्हाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये विनम्रपणे विनंती करतो, आज्ञा पालन करणारे देवाचे लेकरं बनूया. Be a blessings for many. Let that blessings be flow like a river through your life and my life. मी जगतो असं नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आमच्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. व तो कधी दिसणार आहे? आम्ही काटेकोरपणे आज्ञा पालन करून जगण्याचा निर्णय घेऊ. अवज्ञेला, बंडखोरीला, सैतानाला, वासनेला आम्ही नाही म्हणू. त्यावेळेस देव आमचा उपयोग करणार आहे. Thank you so much. May God bless you all abundantly, richly, and use you more effectively and powerfully for His kingdom, for His glory. Amen. 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 Thank you. मी हँड ओव्हर करतो आमच्या बहिणीकडे पुन्हा एकदा.